ऊंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखोन या, सज्जन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. एक काम केलं, सर्व जातीच्या संतांना बरोबर घेतलं आणि त्यांना कर्मकांडातून बाहेर काढलं. इथे म्हटले नाहीत की नरहरी सोनारा यांचे दागिने भगवंत घडून देत होता, सावता माळ्याचं शेत खुरपून देत होता, असं नाही म्हटलं. मग काय म्हटलं? खुरपू लागी, घडवू लागी, उडू लागी. म्हणजे हा कुठला काळ येतो? वर्तमान काळ. याच्यामध्ये आमच्या संतांनी सांगितलं, तुम्ही जर तुमचं काम करत असाल तर भगवंत तुमच्या बरोबर आहे. तुम्ही जर मंदिरात जाऊन बसलात आणि सावता महाराजांना जर सांगितलं असतं, बाबा पंढरीनाथा पांडुरंगा, मी तुझ्या मंदिरामध्ये भजन करतो, तो माझं शेत खुरपून दे. भगवंत खुरपून देत नाही. किंबहुना आमचा वारकरी संप्रदाय सांगतो, तुम्हाला मंदिरात नाही जाता आलं तरी चालेल, पण तुम्ही तुमचं कर्तव्य केलं पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, शेतकऱ्यानं शेती करणं ही भगवंताची पूजा आहे. शेतकऱ्यानं शेती करणं ही भगवंताची पूजा आहे. सर शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवणं ही भगवंताची पूजा आहे. आणि डॉक्टर साहेब, डॉक्टराने योग्य दरात, आता हे म्हणावं लागायले का? कारण ताप आला म्हणून जर माणूस ॲडमिट झाला ना, तर बिल बघून अटॅक येऊन मारायला. म्हणून डॉक्टराने योग्य दरात उपचार करणं ही भगवंताची पूजा आहे.